नमस्कार मित्रांनो. तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये एक फंड पुरेसा आहे का? या विषयात आपण माहिती जाणून घेणार आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 10-15 म्युच्युअल फंड आहेत का? आणि तुम्हाला वाटतंय की जितके जास्त फंड्स तितका जास्त डायव्हर्सिफिकेशन. तर थांबा. एक फंड पुरेसा आहे का? काही परिस्थितीत नक्कीच असू शकतो. पण ते कोणता फंड आहे आणि तुमचे गोल गोल काय आहेत यावरती अवलंबून आहे. उदाहरणार्थ, एखाद्या डायव्हर्सिफाईड इक्विटी कॅटेगरीमधील फंडमध्ये अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक असू शकते. म्हणजे एक फंड मधूनही तुमचं बरंच डायव्हर्सिफिकेशन मिळू शकतं. आता दुसरी बाजू पहा. तुमच्याकडे 10 फंड्स असतील, पण त्यामध्ये समान कंपन्यांमध्ये वारंवार असतील, तर तुमचे पोर्टफोलिओ खरंच डायव्हर्सिफाय आहे का? समजा तुमच्या 4 फंड्समध्ये एकाच कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात आहेत. तुम्हाला वाटतंय की तुमच्याकडे 4 वेगवेगळे फंड्स आहेत, पण प्रत्यक्षात अंडरलाईन पोर्टफोलिओमध्ये ओव्हरलॅप मोठा असू शकतो. मग किती फंड ठेवावेत याची एक फिक्स्ड संख्या नाही. तुमची गुंतवणूक रक्कम, गोल्स, टाइम हॉरिझॉन, रिस्क प्रोफाइल आणि प्रत्येक फंडची भूमिका या यावर संख्या ठरते. पोर्टफोलिओमध्ये प्रत्येक फंडला एक पर्पज असायला हवा. फक्त हा फंड चांगला आहे म्हणून नवीन फंड ऍड करू नका. प्रश्न असा विचारा, हा फंड माझ्या पोर्टफोलिओमध्ये काय वेगळे काम करणार आहे? म्हणून लक्षात ठेवा, एक फंड पुरेसा असू शकतो, पण प्रत्येकासाठी तोच योग्य असेल असे नाही. आणि 10-15 फंड्स असणे म्हणजे पोर्टफोलिओ चांगले आहे असेही नाही. फंडची संख्या नाही, पोर्टफोलिओची रचना महत्वाची आहे.